सुरू करूया आपण. सो फर्स्ट मी तुम्हाला पायथॉन बद्दल इंट्रोडक्शन सांगणार आहे इन शॉर्ट मध्ये, अँड देन वी विल सी डायरेक्टली दी प्रोग्राम्स. त्याच्यानंतर आपण पायथॉनचे काही प्रोग्राम्स पाहूया जेणेकरून तुम्हाला प्रोग्रामिंगची आयडिया येईल. ओके, ठीक. फर्स्ट, Python is, as we all of us know, it is widely used general purpose language. It is general purpose high level programming language. आता सर्वात महत्त्वाचं, ह्याला high level programming language का म्हणायचं? That is very important. Why it is called as high level programming language? Because when we write a program in Python, it is strongly support the high level programming language, that is English. जसं आपण रेग्युलर क्लासेस मध्ये जसे आपण प्रोग्राम्स घेणार आहेत त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की ज्यावेळेस आपण पायथन मध्ये प्रोग्राम्स लिहितोय तर आपण सिंपल इंग्लिश लँग्वेज मध्ये जसं आपण सेंटेन्सेस लिहित असतो, लाईक दॅट वी आर गोइंग टू राईट द प्रोग्राम्स इन पायथन. समजते? दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज हाय लेवल जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. The Python language was designed by Guido van in 1991 and it is developed by Python Software Foundation. The main emphasis is on a code readability, its syntax and fewer lines of code. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लाइन ऑफ कोड जो आपण लिहितोय तो खूप कमी आहे पायथॉन मध्ये. हे कसं पॉसिबल आहे हे मी आपण बघणारच आहे. आज आपण एक 6-7 प्रोग्राम्स पाहणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की लाइन ऑफ कोड हा कसा कमी आहे. सिंपल तुम्ही जावा किंवा C++ मध्ये सिंपल आपल्याला हॅलो वर्ल्ड जर प्रिंट करायचा असेल तर 6 ते 7 लाईनचा कोड लागतो आपल्याला. पायथन मध्ये त्याच प्रोग्रामला फक्त 1 लाईनचा कोड लागतो. लाईक दॅट व्हेरियस प्रोग्राम्स इन पायथॉन रिक्वायर्स व्हेरी लेस लाईन ऑफ कोड. हाऊ इट इज पॉसिबल दॅट वी विल सी. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण पाहूया व्हाय टू लर्न पायथॉन. सी, पायथन ॲज वी नो इट इज जनरल पर्पज हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्हाला सिलेबसला पण पायथॉन आहे, सेमिस्टरला सुद्धा पायथन आहे, सर्टिफिकेशन आहे. एक सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, पायथन ही सध्याची लेटेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे विच इज यूज्ड इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, ह्या सर्वांमध्ये पायथॉनचा यूज केला जातो. पुढे आपण पाहणारच आहे. ठीक आहे, चला आपण साइड बाय साइड जाऊया. व्हाय टू लर्न पायथॉन? बिकॉज इट इज व्हेरी सिंपल प्रोग्रामिंग लँग्वेज. खूप सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. फर्स्ट यू हॅव टू क्लिअर युअर डाउट्स. सिंटॅक्स वगैरे हे सर्व आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि एक लक्षात घ्या, इंग्लिश लँग्वेजचा सर्वात जास्त उपयोग आहे याच्यामध्ये. त्यासाठी आपण कसं असतंय, आपण आतापर्यंत C शिकलोय, C++ शिकलोय, जावा पण काही जण शिकले असतात. त्याच्यामध्ये जेवढं कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग आहे तेवढी कॉम्प्लेक्स प्रोग्रामिंग पायथन मध्ये अजिबात नाहीये. ठीक आहे, सो इट इज व्हेरी सिंपल. ग्रेटर परफॉर्मन्स का म्हणलं जातं ह्याला? बिकॉज जसं आपण C चा प्रोग्राम लिहा किंवा C++ चा प्रोग्राम लिहा, आपण प्रोग्राम पहिले काय करत असतो? पहिले आपण प्रोग्रामला कंपाईल करत असतो, बरोबर आहे की नाही? अँड देन वी एक्झिक्यूट, रन दी प्रोग्राम. विदाउट कंपायलेशन आपण प्रोग्रामला रन करू शकत नाही. C असू द्या, C++ असू द्या किंवा जावा असू द्या, त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रोग्राम कंपाईल करावा लागतो. जर कुठलाही एरर नसेल तरच आपण काय करत असतो? प्रोग्रामला एक्झिक्यूट करत असतो. पण पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कंपायलरच नाहीये. बघा कसं आहे, देयर इज नो कंपायलर इन पायथन. डायरेक्टली इंटरप्रिटर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली प्रोग्राम लिहू शकता आणि एक्झिक्यूट करू शकता. देयर इज नो कंपायलर रिक्वायर्ड ॲट ऑल इन पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. समजलं? हा एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे बाकीच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आणि पायथन मध्ये. पायथन सुद्धा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच आहे. C++, जावा, पायथन. म्हणून पायथनला सुद्धा बेस C++ चाच आहे. तुम्हाला C++ येत असेल तर तुम्ही पायथन इझिली ड्राफ्ट करू शकता. जसं C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे तसंच पायथन सुद्धा ऑब्जेक्ट ओरिएंटेडच आहे. समजलं? सो देयर इज नो कंपायलर, डायरेक्टली इंटरप्रिटर आहे पायथन मध्ये. सो वी कॅन
डायरेक्टली राईट द प्रोग्राम अँड एक्झिक्यूट ऑन द इंटरप्रिटर, ते आपण आता पाहणार आहे. नेक्स्ट डायनामिकली टाईप लँग्वेज आहे. डायनामिकली टाईप लँग्वेज म्हणजे काय, जसं प्लीज कोणी स्क्रीनवरती काहीही ड्रॉ करू नका प्लीज. जसं डायनामिकली टाईप लँग्वेज मध्ये काय, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल सी किंवा C++, आपण कसं लिहितो, इंटिजर ए, ह्याला व्हॅल्यू द्यायची असेल इंटिजर ए इज इक्वल टू 10, आपण असं लिहितो. पायथन मध्ये डायरेक्ट ए इज इक्वल टू 10 असंच लिहायचं. प्रोग्राम मध्ये आपण पाहू. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करताय पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप सांगायची गरज नाही. तो इंटरप्रिटर स्वतः डिपेंड्स ऑन व्हॅल्यू, तो स्वतः ऑटोमॅटिकली त्याचा टाईप समजून घेतो. जसं ह्याची व्हॅल्यू 10 ही इंटिग्रल व्हॅल्यू आहे, तर ए चा टाईप हा इंटिजर झाला. जर मी ए इज इक्वल टू 10.20 लिहिलं तर ऑटोमॅटिकली त्याचा टाईप फ्लोट झाला. मला एच्या आधी इथं इंटिजर किंवा फ्लोट लिहायची गरज नाही पायथन मध्ये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज डायनामिकली टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. Then next, Python is platform independent. Platform independent का? Because it's run on every major platform. कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती Python रन होऊ शकतो. विंडोज असू द्या किंवा उबंटू असू द्या, कुठल्याही ओपन सोर्स असू द्या, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर Python चालतो. नेक्स्ट, Python is both procedure oriented as well as object oriented. दोन्ही ह्याला तो सपोर्ट करतो. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधल्या सर्व कन्सेप्ट जसे आपण C++ मध्ये तुम्ही शिकलात, ऑपरेटर ओव्हरलोडिंग असेल, पॉलिमॉर्फिझम असेल, इनहेरिटन्स असेल, क्लास ऑब्जेक्ट्स असेल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पायथॉन मध्ये सुद्धा शिकायच्या आहेत. नेक्स्ट, पायथॉन इज फ्री, ओपन सोर्स आहे पायथॉन. यू कॅन डाउनलोड पायथॉन अँड इन्स्टॉल फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही फ्रीली पायथॉन सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता, बिकॉज पायथॉन इज ओपन सोर्स. ओके. आता जसं मी सांगितलं होतं की पायथॉनचे मेन ऍप्लिकेशन एरियाज लक्षात घ्या. का पायथॉनचं एवढं इम्पॉर्टन्स आहे, व्हाय पायथॉन इज मोर इम्पॉर्टंट, बिकॉज पायथॉन इज मेनली यूज्ड टू डेव्हलप आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप्लिकेशन. हे सर्वात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण सध्या जे कंपनीज मध्ये रिक्वायर सध्या जे आहे ते सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच युग आहे, लक्षात ठेवा. So it is mainly used in artificial intelligence as well as in machine learning. हे शब्द तुम्ही ऐकले असतात, as well as in data science. सध्या तुम्ही बघत असाल इंजिनिअरिंग मध्ये ह्या ब्रँचेस आलेल्या आहेत. इंजिनिअरिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंजिनिअरिंग इन मशीन लर्निंग, इंजिनिअरिंग इन डेटा सायन्स. ह्याला प्रचंड डिमांड आहे सध्या. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग असू द्या, डेटा सायन्स असू द्या, डीप लर्निंग असू द्या, ह्या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला पायथन हे मॅन्डेटरी लागतंय. जर तुम्हाला पायथन येत नसेल, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये प्रोग्रामिंग करू शकत नाही. मशीन लर्निंग मध्ये सुद्धा सेम. दॅट्स वाय पायथन इज व्हेरी इम्पॉर्टंट लँग्वेज नाउअडेज. आणि आज कंपनीमध्ये वगैरे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर स्विच व्हायलंय. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं, अमेझॉनचा एक्झाम्पल घ्या. तुम्ही आज अमेझॉनवर प्रत्येकाचे त्यांचे चॅटबॉट आहेत अमेझॉनचे. तुम्ही अमेझॉनवर टाईप केला ती लगेच रिप्लाय येते बघा. मग ते रिप्लाय देण्यासाठी समोर कोण बसलेला आहे का? नाही, ते मशीन रिप्लाय देत असते. द रिप्लाय इज गिव्हन बाय मशीन इटसेल्फ. मग ते कसं पॉसिबल आहे? बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबॉट्स. म्हणजे चॅटबॉट म्हणजे रोबॉट आपल्याला आन्सर देते, मशीन आपल्याला आन्सर देते. सो फॉर दीज ऍप्लिकेशन्स वी मेनली रिक्वायर व्हॉट? पायथन. That's why Python is very important programming language. आणि बेसिक पायथॉन सर्वात पहिले तुम्हाला येणं गरजेचं आहे. आपण ह्या कोर्समध्ये बेसिक पायथनच घेणार आहेत. तुमच्या सिलेबसला सुद्धा पूर्ण बेसिक पायथन आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, दी डिफरन्स बघा कसं आहे. सिंपल हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम घेतोय मी बघा. जावामध्ये जर तुम्ही हा प्रोग्राम लिहिला किंवा सी मध्ये लिहा, इट रिक्वायर्स 5 लाईन ऑफ कोड. तेच प्रोग्राम तुम्ही जावामध्ये लिहा, 6 लाईनचा कोड लागेल. तेच प्रोग्राम तुम्ही C++ मध्ये लिहा, 6 लाईनचा कोड लागेल. आणि तोच हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम मी पायथन मध्ये लिहितोय, ओनली 1 लाईन ऑफ कोड इज सफिशियंट. फक्त एकच लाईनचा कोड सफिशियंट आहे पायथॉन मध्ये हॅलो वर्ल्ड प्रोग्राम प्रिंट करण्यासाठी. कारण पायथॉन मध्ये लिहित असताना हेडर फाईल वगैरे असं काहीही गरज नाही. जसं अजून एक घ्या बघा,
सम ऑफ टू नंबरचा ऍडिशनचा प्रोग्राम आहे. हे प्रोग्राम पण आपण पाहणार आहेत लगेच. जास्तीत जास्त मी आज प्रोग्राम्स घेणार आहे, म्हणजे तुम्हाला हा सब्जेक्ट हा प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. आणि तुमच्या एक्झाम्स हे सध्या एमसीक्यू पॅटर्न मध्ये आहेत. एमसीक्यू पॅटर्न मध्ये तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की हे तुम्ही लिहून द्या म्हणून. थेरॉटिकल क्वेश्चन्स अजिबात नाहीयेत आणि एमसीक्यू क्वेश्चन्स हे प्युअरली प्रोग्रामिंग बेसच असतात. याचा अनुभव पण तुम्हाला मागच्या परीक्षेमध्ये आला असेल MSBTच्या आणि तुमच्या जे परीक्षा आहेत त्यासाठी एमसीक्यू साठी प्रोग्रामिंग हे परफेक्ट पाहिजे. आता बघा, सम ऑफ टू नंबर्सचा प्रोग्राम सी मध्ये लिहा, जावा मध्ये लिहा किंवा C++ मध्ये लिहा, मिनिमम 10 लाईनचा कोड लागतो. Whereas in Python only 2 लाईन ऑफ कोड, फक्त 2 लाईनचा कोड सफिशियंट आहे. 2 लाईनच्या कोड मध्ये तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. म्हणजे बघा हाऊ सिंपल इज पायथॉन. पण सिंपल कधी आहे? ज्यावेळेस तुम्ही त्याचे सिंटॅक्स व्यवस्थित करणार, ज्यावेळेस तुम्ही ते व्यवस्थित शिकाल. समजतंय? तर आपण आता एक सिंपल प्रोग्राम्स घेऊया. त्याच्या आधी आता सर्वात महत्त्वाचं, जसं C++ असेल, टर्बो C++ आपण इन्स्टॉल करतो ना आपल्या कॉम्प्युटरमध्ये, आणि टर्बो C++ मध्ये आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो, बरोबर आहे की नाही? टर्बो C++ हे काय? तर हे IDE आहे, दॅट इज डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये आपण C++ चे प्रोग्राम टाईप करत असतो आणि प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो. सिमिलरली फॉर पायथॉन वी हॅव व्हेरियस IDEs, भरपूर IDEs आहेत पायथॉनचे. त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट IDE जो सर्वात सोपा आहे दॅट इज Anaconda. So for Python you have to download and install Anaconda in your computer. किंवा तुम्ही मोबाईल वरती करत असाल. आता भरपूर स्टुडंट्स मला विचारत असतात, सर आम्ही सध्या घरूनच आहे, कॉलेज बंद आहे, आमच्याकडे लॅपटॉप नाहीये, कॉम्प्युटर नाहीये, सर आम्ही प्रोग्रामिंग कशी करायची? मोबाईल आहे पण आमच्याकडे. तर तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा पायथॉनचे प्रोग्राम्स करू शकता. भरपूर ऑनलाईन एडिटर्स अवेलेबल आहेत. त्या ऑनलाईन एडिटर्स वरती तुम्ही ऑनलाईन प्रोग्राम तुमचे टाईप करून एक्झिक्यूट करू शकता. ते सुद्धा मी रेग्युलर क्लासेस मध्ये तुम्हाला सांगणार आहे. प्लस बघा, सो यू हॅव टू डाउनलोड अँड इन्स्टॉल Anaconda. Anacondaच्या सोबत इट विल इन्स्टॉल दी पायथॉन 2 and 3, हे 2 मेजर व्हर्जन्स आहेत पायथॉनचे, ते इन्स्टॉल होतात. ह्याच्यासोबत 2 IDE इन्स्टॉल होणार. पहिली ज्युपिटर नोटबुक. आता ज्युपिटर नोटबुक म्हणजे काय? आता आपण त्याच्यामध्ये प्रोग्राम बघणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सेल बाय सेल म्हणजे कमांड बाय कमांड तुम्ही कोड लिहू शकता आणि लगेच तिथं एक्झिक्यूट सुद्धा करू शकता. किंवा तुम्ही सिंपल एक प्रोग्राम सेपरेट फाईल मध्ये सुद्धा लिहू शकता. जसं सीचा प्रोग्राम .c एक्सटेन्शन आहे. सीचं काय एक्सटेन्शन आहे? .cpp. सेम तसंच पायथॉनच्या फाईलला एक्सटेन्शन आहे .py. तुम्ही सेपरेट .py ची फाईल मध्ये प्रोग्राम लिहू शकता. त्यासाठी IDE आहे स्पायडर ह्या IDEचा यूज करून आपण एखादी फाईल लिहू शकतो आणि ती एक्झिक्यूट करू शकता. किंवा तुम्हाला प्रॅक्टिस साठी करायचं असेल ज्युपिटर नोटबुक, त्याच्यामध्ये तुम्हाला फाईल तयार करायची गरज नाही, डायरेक्ट लिहा आणि एक्झिक्यूट करा. ते आपण पाहूया आता. जसं बघा, हा आहे माझा ज्युपिटर. हे आपल्या गुगल क्रोम मध्येच ओपन होतो ज्युपिटर. आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे आहे दिस इज हेडिंग मी दिलेली आहे ऑलरेडी. तुमचं इथं स्ट्रक्चर तयार ठेवलेलं आहे मी. आता बघा ह्याच्यामध्ये कसं होतं, नीट लक्ष द्या, व्यवस्थित मी तुम्हाला सांगतो. आता पहिले आपण काय करतोय, प्रोग्राम फॉर वेलकम मेसेज. कशाचा प्रोग्राम आपण पाहतोय? वेलकम मेसेजचा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे हॅश वापरून लिहिले ना मी, हॅश, दॅट इज व्हॉट? कमेंट. हे काय? सिंगल लाईन कमेंट, म्हणून मी तिथे हॅश दिले बघा. म्हणजे मी पहिले कमेंट टाकून ठेवले. ठीक आहे, दॅट इज सिंगल लाईन कमेंट. आता हे कसं होतंय, तर इथं बघा दिले ऑप्शन आहे तिथं, कोड मार्कडाऊन हेडिंग. मी याला हेडिंग म्हणून सिलेक्ट केले. म्हणजे हे काय झालंय माझं? हेडिंग. म्हणजे हे कोड म्हणून कन्सिडर होणार नाही. इट विल नॉट कन्सिडर ॲज ए कोड. मग मला प्रोग्राम कुठं टाईप करायचंय, तर हे जे इन दिसतंय, इन मीन्स प्रोग्राम. तुम्ही इनपुट द्या, प्रोग्राम लिहा आणि आउटपुट बघा. जसं सिंपल मला हॅलो वर्ल्ड करायचंय, तर आउटपुट साठी ह्याच्यामध्ये फंक्शन आहे प्रिंट फंक्शन इज यूज फॉर डिस्प्ले दी आउटपुट. जसं C++ मध्ये काउट फंक्शन वापरतो आपण, सी मध्ये प्रिंटफ फंक्शनचा वापर करत असतो, तसंच पायथॉन मध्ये कुठला फंक्शन आहे? प्रिंट. आता मला सिंपल मेसेज डिस्प्ले करायचंय, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण सिंपल मेसेज देऊया, हॅलो वर्ल्ड. आणि पुन्हा ह्याला एक्झिक्यूट करायचंय. इथं रन नावाचा बटन आहे, क्लिक करा. सिंपली जस्ट बघा आउटपुट आला. काय आउटपुट आला? हॅलो वर्ल्ड. दिसतंय ह्याच्या खाली आउटपुट आलेलं सर्वांना, दॅट इज हॅलो वर्ल्ड.
ओके, सर्वांना दिसतंय ना, झूम करायची गरज नाही ना जास्त. सिंपल. सपोज मला अजून एक प्रिंट द्यायचंय. प्रिंट सपोज वेलकम टू, मी लिहितोय वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग आणि पुन्हा मी एक्झिक्यूट करतोय. बघा आउटपुट आला लगेच, वेलकम टू पायथॉन प्रोग्राम. आता बघा तुम्ही म्हणसाल सर हे कसं होतंय, तर हे दॅट इज कमांड बेस. हे ज्युपिटर नोटबुक आहे, ह्याच्यामध्ये कमांड, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पायथॉन इज ए कमांड बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. असो तुम्ही डायरेक्टली कमांड एंटर करा, स्टेटमेंट, त्याचा आउटपुट तुम्हाला लगेच दिसेल. समजतंय? आणि हेच तुम्ही स्पायडर मध्ये सुद्धा करू शकता. .py एक्सटेन्शननी फाईल सेव्ह करायची, एक्झिक्यूट करायची. प्रॅक्टिस साठी हे सर्वात चांगले आहे. ठीक आहे. तर प्रिंट फंक्शनचा वापर कसा होतो बघा. प्रिंट फंक्शनचा तुम्ही एका ह्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन स्टेटमेंट्स पण देऊ शकतो. जसं एका ह्या कमांड मध्ये एकच लाईन द्यायची असं नाही. आता बघा 2 लाईन दिलोय. ठीक आहे. आता एक्झिक्यूट करतो. काय आला आउटपुटला? दोन्ही आले. वेलकम टू पायथॉन प्रोग्रामिंग हॅलो वर्ल्ड. म्हणजे मी एका इन मध्ये मी माझा एक पूर्ण प्रोग्राम लिहू शकतो. मी म्हणजे माझ्या एका सेल मध्ये, ह्याला आपण म्हणत असतो सेल. बघा इन्सर्ट सेल, अबाउट सेल, बिलो सेल, ह्याला काय म्हणलं जाते? सेल असं म्हणलं जाते. म्हणजे एका सेल मध्ये मी एक कंप्लीट प्रोग्राम लिहू शकतो माझा आणि लगेच त्याचा आउटपुट इथल्या इथं बघायचं. म्हणजे किती सोपं आहे हे. प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी काही फाईल वगैरे सेव्ह करायची गरज नाही तुम्हाला. डायरेक्टली हे सेव्ह करायचं. पूर्ण तुमचं म्हणजे तुम्ही एका ह्या फाईल मध्ये 10 प्रोग्राम टाईप करून एक्झिक्यूट करू शकता. प्रत्येकाचा .py फाईल तयार करायची सुद्धा गरज नाही. ते पण आपण पाहणार आहे. स्पायडरचा पण यूज करणार, पण प्रॅक्टिस साठी हे खूप चांगले. तर पहिले बघूया आपण प्रिंट फंक्शन म्हणजे काय. जसं आपण सी लँग्वेज किंवा C++ मध्ये नुकतंच तुम्हाला C++ झालंय. C++ मध्ये आपण कशाचा वापर करत होतो? सी आउटचा. सी आउट मध्ये इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण काय द्यायचो? मेसेज द्यायचो आणि पुन्हा व्हेरिएबल पण प्रिंट करायचो आपण. बरोबर. जसं मी इथं दिलं ए इज इक्वल टू, ए हा माझा एक व्हेरिएबल असेल आणि ए ची व्हॅल्यू इथं प्रिंट होतो. सिमिलरली पायथॉन मध्ये काय आहे? तर पायथॉन मध्ये आहे प्रिंट फंक्शन. इट इज यूज टू डिस्प्ले एनी टेक्स्ट ॲज वेल ॲज डेटा आयटम्स ऑब्लिक व्हेरिएबल. मग कसं? तर बघा प्रिंट तुम्ही सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा यूज करा. यू कॅन यूज either single inverted comma or we can use either double inverted comma. दोन्ही सुद्धा पॉसिबल आहे. समजते? यू कॅन डिस्प्ले डेटा आयटम्स, मेसेज ॲज वेल ॲज व्हेरिएबल. बघा सिंटॅक्स प्रिंट सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय मेसेज तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे तो टेक्स्ट द्या, किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरा. कुठलेही एकच यूज करायचं, पण आयदर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता नेक्स्ट मला काय करायचंय? मेसेज पण डिस्प्ले करायचंय आणि एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा डिस्प्ले करायची जर असेल, देन वी कॅन यूज लाईक दिस. मेसेज द्या, कॉमा, व्हेरिएबलचं नाव काय द्यायचं, त्याच्यासोबत कॉमा व्हेरिएबलचं नाव द्यायचं. ह्याच्यामध्ये आपण स्लॅश एनचा पण वापर करू शकतो आणि स्लॅश टी. स्लॅश टी म्हणजे काय? टॅब, आणि स्लॅश एन म्हणजे न्यू लाईन. जसं बघा सिंपल, मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 12.45, असे 2 व्हेरिएबल मी डिक्लेअर केले. आता इथं व्हेरिएबलच्या आधी मी इंटिजर लिहिलं का हो? नाही. ह्याच्या आधी मी फ्लोट लिहिलं का? नाही. पायथॉन मध्ये सुद्धा डेटा टाईप तेच आहेत. इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, बुलियन, तेच डेटा टाईप आहेत पायथॉन मध्ये सुद्धा. अजून काही एक्स्ट्रा सुद्धा आहेत. आता ह्याच्यामध्ये मला ह्याची व्हॅल्यू प्रिंट करायची. प्रिंट ए इज इक्वल टू मेसेज दिला, कॉमा ए, हा एक झालं. नेक्स्ट प्रिंट इन्व्हर्टेड कॉमा बी इज इक्वल टू आणि एक मेसेज प्रिंट बी, आणि मी एक्झिक्यूट करतोय. बघा आउटपुट आला लगेच. काय आला आउटपुट? ए इज इक्वल टू 10 आणि बी ची व्हॅल्यू काय आली? 12.45. आता याच्यामध्ये जसं आपण C++ मध्ये जावा मध्ये सेमीकोलन देतो, इथं सेमीकोलन द्यायची गरज नाही. पायथॉन मध्ये सेमीकोलन द्यायचा नसतो. ऑटोमॅटिकली तुम्ही एंटर प्रेस केला तर तो समजतो, पायथॉन ऑटोमॅटिकली समजून जाते इंटरप्रिटर ती न्यू लाईन आहे, नवीन स्टेटमेंट आहे. सो नो नीड टू राईट सेमीकोलन हियर. ठीक आहे. आता सो दिस इज, आता प्रिंट मध्ये सपोज मी इथं स्लॅश टी दिलोय. व्हॉट आय हॅव गिवन, सिम्पली आपण काय केलं, इथं स्लॅश टी दिला आपण. बरोबर. आता स्लॅश टी दिले, इथं आपण स्लॅश एन चा वापर करून बघू. बघा ए इज इक्वल टू स्लॅश टी म्हणजे इथं टॅब आलाय बघा 10, आणि बी इज इक्वल टू न्यू लाईनला काय आउटपुट आला? 12.45.
म्हणजे जसं C++ मध्ये न्यू लाईन टॅब होतं तसंच प्रिंट मध्ये सुद्धा आहे. समजलंय? आता डेटा टाइप्स कुठले कुठले? इंटिजर आहे, फ्लोट आहे. जसं आपण सिम्पली a इज इक्वल टू 10 एक व्हेरिएबल दिला, b इज इक्वल टू 13.45 दिला आपण, c इज इक्वल टू एखादी स्ट्रिंग दिली आपण ब्राईट, बरोबर. पुन्हा सपोज d इज इक्वल टू आपण एखादी बुलियन व्हॅल्यू दिली ट्रू. आता किती डेटा टाइप झाले हो इथं? 4 व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केलेत, बरोबर आहे. हाऊ मेनी व्हेरिएबल्स आय हॅव डिक्लेअर हिअर? 4 व्हेरिएबल्स. आता आपण 4 व्हेरिएबल्सची व्हॅल्यू प्रिंट करूया. a इज इक्वल टू b इज इक्वल टू b प्रिंट केले मी, सिमिलरली c आणि सिमिलरली d. 4 ह्याच्या व्हॅल्यूज आपण प्रिंट करूया आणि d. आता बघा एकही एरर नाही. एरर जर असेल तर तो एरर शो करतो इथं बघा. a इज इक्वल टू 10 व्हॅल्यू आली, b इज इक्वल टू आली व्हॅल्यू 13.45, c इज इक्वल टू ब्राईट. आता हे ब्राईट काय? स्ट्रिंग आहे आणि d इज इक्वल टू ट्रू. हे काय? बुलियन. म्हणजे ह्याचा डेटा टाइप आपण डिफाइन केला का हो? इंटिजर a, फ्लोट b, स्ट्रिंग c, बुलियन d असं लिहिलं का मी? नाही लिहिलंय. ऑटोमॅटिक त्याने कन्सिडर केला. जर आपल्याला चेक करायचं असेल सर हे कसं काय होतंय, तर बघा सिंपल टाइप नावाचा एक फंक्शन आहे पायथॉन मध्ये. त्या टाइप नावाचा फंक्शन वापर करून आपण चेक करू शकतो टाइप फंक्शननी की जो व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय तो कुठल्या टाइपचा आहे. सिंपल मी टाइप ए लिहिलं बघा, काय आलंय? इंटिजर. म्हणजे आपल्याला समजलं की पायथॉननी ए चा टाइप हा इंटिजर घेतलाय. सिमिलरली तुम्हाला जर चेक करायचं असेल बी चा टाइप काय आहे, सिमिलरली सी चा टाइप काय आहे आणि सिमिलरली डी चा टाइप काय आहे बघा. वी कॅन चेक. ए चा टाइप तुम्ही चेक करू शकता, बी चा टाइप, सी चा टाइप आणि डी चा टाइप. हा प्रत्येकाला लिहावं लागेल. टाइप डी, टाइप ए. सिमिलरली इफ आय राईट टाइप बी, इट विल काय आउटपुट आले? फ्लोट. टाइप बी. समजलं सर्वांना? म्हणजे डेटा टाइप व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना डेटा टाइप लिहायची गरज नाही. तो ऑटोमॅटिकली डेटा टाइप हा घेतो. मग कशावरनं घेतो? व्हॅल्यूवरनं. बघा ए चा टाइप इंटिजर म्हणतोय, डी चा बुलियन, बी चा फ्लोट, सी चा स्ट्रिंग. डिपेंड्स ऑन व्हॅल्यू. कारण ए मध्ये मी इंटिजर व्हॅल्यू स्टोअर केली आहे, बी मध्ये फ्लोट, सी मध्ये स्ट्रिंग आणि डी मध्ये ट्रू. ट्रू म्हणजे काय? बुलियन. बुलियन मध्ये ट्रू किंवा फॉल्स दोनच व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. समजलं? म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. व्हेन यू डिक्लेअर व्हेरिएबल इन पायथन there is no need to write the data type of the variable. It automatically understand the data type of variable depends on its value. त्याच्या व्हॅल्यूच्या अकॉर्डिंगली तो ऑटोमॅटिकली डेटा टाइप घेतो. समजलं? अशा प्रकारे आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करत असतो. मी डेमो मध्ये एक शॉर्ट मध्ये सांगतोय, डिटेल्स मध्ये आपण घेणार आहेत सिलेबस वाईज. ह्याला पूर्ण 2 लेक्चर्स जातात. ठीक आहे. आता आपण सिंपल ऍडिशन ऑफ 2 नंबर्सचा प्रोग्राम घेऊया आपण. सपोज a इज इक्वल टू 10 व्हॅल्यू दिली मी, b इज इक्वल टू 20, c इज इक्वल टू a प्लस b आणि मी पुन्हा काय करतोय? प्रिंट c. सिंपल एक्झिक्यूट केला. काय आला आउटपुट? 30. प्रिंट मध्ये c दिलोय मी, तर c इज इक्वल टू a प्लस b आहे ना, म्हणजे c ची ऍडिशन झाली. समजतंय? सर एरर्स कसे येतात? आता बघा मी इथं PRIN लिहिलंय, फक्त t लिहिलंय का सर? नाही. ठीक आहे. सो इट विल शो एरर्स ऑल्सो. बघा एरर आला बघा, इट विल शो एरर. PRIN इज नॉट डिफाइंड, सो वी हॅव टू राईट प्रिंट. समजलं? आता सिम्पली जसं सी आउट आहे प्रिंट, तसं सीइन सुद्धा आहे. सीइन साठी कुठला आहे फंक्शन? तर इनपुट घेण्यासाठी कुठला फंक्शन आहे? सिंपल इनपुट. हा एक अजून एक फंक्शन घेऊया आपण. ठीक आहे. डेमो मध्ये जसं फंक्शन मध्ये आपण सिम्पली मेसेज देऊ शकतो आपण इनपुट फंक्शनचा वापर करून. समजतंय? तर इनपुट फंक्शनचा वापर बघूया आपण. एक सिंपल अरिथमॅटिक ऑपरेटर कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम घेऊया आपण सिम्पली ह्याच्यामध्ये. ठीक आहे. a इज इक्वल टू इनपुट काय म्हणूया आपण? एंटर नंबर. हा मेसेज देऊया ए मध्ये. आता इनपुट फंक्शन मध्ये एक असते, इनपुट फंक्शन हा ऑलवेज स्ट्रिंग मध्येच व्हॅल्यू घेत असतो, म्हणून त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कारण आपण इंटिजर मध्ये करतोय हा.
बरोबर? ठीक आहे. टाइम कमी आहे, मी डायरेक्टली प्रोग्राम आहे माझं तोच घेतो. जसं आपण ह्याच्यामध्ये सुद्धा इनपुट फंक्शन आपण लिहू शकतो, ह्याच्यामध्ये सुद्धा एंटर नंबर आपण लिहू शकतो. आय विल शो यू. हा प्रोग्राम आहे. बघ इथं काय केले, नंबर 1 इंटिजर दिले का, कारण जो व्हॅल्यू येणार आहे ती स्ट्रिंग मध्ये आहे म्हणून त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं मी. नंबर 2 दोन्ही व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट करून घेतले आणि देन प्रिंट. बघा प्रिंट मध्ये काय, पहिले 2 नंबरचे ऍडिशन, पुन्हा सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता ह्याचं एक तुम्हाला मी हे सांगतो. बघा एंटर फर्स्ट नंबर, मेसेज बघा डायलॉग बॉक्स आला. एंटर फर्स्ट नंबर 10, एंटर सेकंड नंबर. सपोज सेकंड नंबर मी एंटर केला 4. बघा आउटपुट काय आलं. पहिले प्रिंट नंबर 1 प्लस नंबर 2 14, नंबर 1 मायनस नंबर 2 10 मायनस 4 6, मल्टिप्लिकेशन 10 इंटू 4 40. नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2, हा फ्लोट डिव्हिजन करतो. लक्षात ठेवा C++ मध्ये हे जे डिव्हिजन आहे ते इंटिजर डिव्हिजन करतंय. मग इंटिजर डिव्हिजन साठी कुठला ऑपरेटर आहे, डबल डिव्हिजन ऑपरेटर. बघा हा डबल स्लॅश. इंटिजर डिव्हिजनचा आउटपुट काय आला 2. 10 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 2 आणि 10 मॉड 2 म्हणजे रिमाइंडर रिटर्न करते, त्याचा पण आउटपुट 2. समजला हा सिंपल प्रोग्राम. इनपुट फंक्शन समजलं. इनपुट फंक्शन काय करत असतो, इनपुट घेतो आपल्याकडनं. जसं आपण सीइनचा वापर करतो ना, तसंच ह्याच्यामध्ये कशाचा वापर करतो आपण, इनपुट फंक्शनचा आपण वापर करत असतो. समजलं? ओके ओके, समजलं सर्वांना? तर हा सिंपल अशा प्रकारे आपण पायथॉन्स मध्ये प्रोग्राम्स घेत असतो आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण प्रोग्राम्स घेणार. एक मी तुम्हाला सांगू इच्छितो शॉर्ट मध्ये. आता आपलं हे पूर्ण क्लास कसा राहणार, डेली ऑनलाईन लाईव्ह क्लास असणार आणि डेली त्याची रेकॉर्डिंग आम्ही करत असतो आणि तुम्हा सर्वांना आम्ही रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. प्रत्येक लेक्चरची तुम्ही रेकॉर्डिंग आमच्या वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन्स प्रोव्हाइड करणार, त्या लॉग इन मध्ये जाऊन पाहू शकता. पायथॉन ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मी स्वतः प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवत असताना लेस थेरी मोर प्रोग्रामिंग हा माझा कन्सेप्ट असतो. लेस थेरी म्हणजे थेरी मी घेत असतो, तुमच्या सिलेबस नुसार सगळे पॉइंट्स घेणार, पण मोर फोकस ऑन प्रोग्रामिंग. मोर प्रोग्रामिंग घेत असतो मी. ठीक आहे. तर पूर्ण कोर्स मध्ये मिनिमम 150 प्रोग्राम्स आपले होणार, मिनिमम 150 प्रोग्राम्स. आणि प्रत्येक प्रोग्रामचा किट मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे सॉफ्ट कॉपी आय विल प्रोव्हाइड यू. गुगल ड्राईव्ह मध्ये एक फोल्डर तयार करून त्याचा किट मी तुम्हाला सर्वांना देणार. तुम्ही सर्व प्रोग्राम्स एक्झिक्यूट करू शकता. नोटबुक मध्ये तर तुम्हाला लिहावंच लागेल. मंडे टू सॅटरडे क्लास असणार, मंडे टू सॅटरडे. त्याच्यामध्ये मंडे टू फ्रायडे डेली क्लास ऍज पर सिलेबस, थेरी प्रॅक्टिकल दोन्ही. आणि सॅटरडे हा प्रोग्रामिंग डे असतो माझा. एक लक्षात ठेवा, प्रोग्रामिंग डे म्हणजे काय असते, तर सॅटरडेला फक्त प्रोग्राम घेत असतो मी. मंडे टू फ्रायडे पण प्रोग्राम घेणार, प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे, प्रोग्राम तर होणारच, नो डाऊट आहे. पण सॅटरडेला चॅलेंजिंग प्रोग्राम्स होणार प्रत्येक सॅटरडेला. फ्रायडेला मी तुम्हाला चॅलेंजेस देणार आणि सॅटरडेला ते सर्व चॅलेंजेस मी तुमच्याकडनं सोडून घेणार. आणि सॅटरडे हा माझा प्रोग्रामिंग डे असतो. त्या दिवशी आपण फक्त प्रोग्राम्स करत असतो. प्रत्येक सॅटरडेला 5-5, 10-10 प्रोग्राम्स आपण घेणार असतात. आणि हे सर्व प्रोग्राम्स अपार्ट फ्रॉम आवर सिलेबस. तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या अगेन्स्ट, म्हणजे आपला सपोज डेटा टाईपचा पार्ट झालाय, पहिल्या चॅप्टरला आपला डेटा टाईप, व्हेरिएबल, हे सर्व ऑपरेटर्स आपण घेतले मंडे टू फ्रायडे मध्ये. त्याच्यामध्ये तर 8-10 प्रोग्राम होऊन जाणार मंडे टू फ्रायडे मध्ये. सॅटरडे मध्ये त्याच्यावर प्लस चॅलेंजेस, म्हणजे थोडे अवघड प्रोग्राम्स मी घेणार, चॅलेंजिंग प्रोग्राम्स प्रत्येक सॅटरडेला घेणार आपण. समजतंय? तर हे अशा प्रकारे आपण घेत असतो. आणि एक तुम्हाला मी जसं म्हणले, प्रत्येक ह्याचा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. आता ऑनलाईन कसं देणार आम्ही, तर बघा आमची वेबसाईट आहे brightelearn.in, ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड देणार आम्ही. तो युजर आयडी पासवर्ड करून तुम्ही लॉग इन व्हायचंय. तुमच्यासाठी मी ऑलरेडी एक लॉग इन करून ठेवलेला आहे. हे आमच्या मागच्या बॅचचे स्टुडंट्स आहेत ज्यांनी C++ ची बॅच केलेली आहे. बघा सिलेबस नुसार आमचे पॉइंट्स असतात आणि त्या प्रत्येक पॉइंट नुसार जो आपला क्लास झालेला आहे त्या प्रत्येक क्लासचे व्हिडिओज इथं अवेलेबल आहेत. प्रत्येक क्लासचे व्हिडिओज, कुठल्याही व्हिडिओवर तुम्ही क्लिक करा, जो क्लासमध्ये आपण शिकलो आहे त्याच क्लासचा व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता. सेम त्याच क्लासचा. बघा इथं व्हिडिओ सुरू झाला.
आवाज पण येत असेल तुम्हाला. म्हणजे जो क्लासमध्ये आपण घेतो तो प्रत्येक क्लास आम्ही रेकॉर्ड करत असतो. जसं आता डेमो सुद्धा रेकॉर्डिंग चालू आहे. हा डेमो सुद्धा आम्ही तुम्हाला टाकून देणार प्लेस. तर प्रत्येक क्लासचा डेमो जो प्रत्येक क्लासचं जे रेकॉर्डिंग आहे ते आमच्या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही पाहू शकता. प्रत्येक स्टुडंटला एकच लॉग इन आयडी आणि एकच पासवर्ड आम्ही प्रोव्हाइड करणार. इच म्हणजे पर स्टुडंट लॉग इन आयडी आणि पासवर्ड असणार. ते तुम्ही दुसऱ्याला शेअर करायचं नाही. जर तुम्ही दुसऱ्याला शेअर केला तर तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड ब्लॉक होतो. ते कसं होतंय तर एकच मोबाईल एकच लॅपटॉपवर तुम्ही हे वापरू शकता. जर दुसऱ्या मोबाईल आणि लॅपटॉपवरनं जर तुम्ही लॉग इन केलात तर तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड हा ब्लॉक होणार. कारण आम्ही जे क्लासला आमचे स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठीच आम्ही हे लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुम्ही आज क्लास घेतलो आपण सपोज तुम्हाला आजच्या क्लासमध्ये एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल, अवघड गेली, तर तुम्ही लगेच उद्या किंवा लगेच संध्याकाळी तुम्ही लगेच त्याची रेकॉर्डिंग ऐकू शकता. 4 वेळेस ऐका, 5 वेळेस ऐका, समजून घ्या. तरीही नाही समजलं नेक्स्ट लेक्चरमध्ये मला विचारा. म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला हे रेकॉर्डिंग कन्सेप्ट आहे. पहिला चॅप्टर झालाय, प्रत्येक चॅप्टरवर आपण एमसीक्यू एक्झाम घेणार. कारण सध्या तुमच्या एमसीक्यू परीक्षा चालू आहेत. तर एमसीक्यू टेस्ट मी घेणार प्रत्येक चॅप्टरवर. मग एक्झामच्या आधी पहिल्या चॅप्टरचे सर्व व्हिडिओज तुम्ही ऐका. आपण प्रत्येक क्लास तुम्ही ऐकू शकता बसून आणि तुमची पूर्ण रिव्हिजन तुम्ही करू शकता. तर ही चांगली कन्सेप्ट आहे. कोणीही ही कन्सेप्ट तुम्हाला देत नाही. लाईव्ह क्लासेस प्लस रेकॉर्डिंग दोन्ही सुद्धा. जे तुम्ही क्लासमध्ये शिकलाय तेच तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा ऐका. तुमचे कन्सेप्ट तुम्ही पूर्ण क्लिअर करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी डाऊट्स पण विचारा. फक्त एकच सांगणं आहे, पायथन हा प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. आणि प्रोग्रामिंग सब्जेक्टमध्ये प्रोग्रामिंग परफेक्ट करून घ्या, माझं एकच म्हणणं आहे. कारण पुढचं जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्सच आहे आणि त्यासाठी पायथन ही खूप गरजेची आहे. त्यासाठीच तुमच्या सिलेबसमध्ये पायथन ऍड केले, लक्षात ठेवा. आय स्कीम मध्येच पायथन ऍड केले. इंजिनिअरिंगला गेलात तर लगेच सेकंड इयरला तुम्हाला पायथन आहे. म्हणून पायथॉनचं एवढं इम्पॉर्टन्स आहे. म्हणून ह्या सब्जेक्टला फक्त थेरी म्हणून बघू नका. प्रोग्रामिंग सर्टिफिकेशन पॉइंट्स ऑफ व्ह्यू बघा. मोर प्रोग्राम्स, ठीक आहे. आणि आपल्या याच्यामध्ये आणि प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला नोट्स सुद्धा मी देणार आहे. म्हणजे तुम्हाला सॉफ्ट कॉपी नोट्स सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. कसे नोट्स तर बघा, मी तुम्हाला नोट्स पण दाखवतो इन शॉर्ट मध्ये की आम्ही कशा प्रकारे तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये नोट्स पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. आणि हे नोट्स सुद्धा चॅप्टर वाईज नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार. बघा असे प्रत्येक चॅप्टर वाईज नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार. हे चॅप्टर वाईज नोट्स मी बनवलेले आहेत पीडीएफ मध्ये सगळ्या चॅप्टरचे. तर चॅप्टर वाईज नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार. त्याच्यामध्ये नोट्स मध्ये सुद्धा थेरी सुद्धा असते आणि प्रोग्राम मध्ये. बघा आता जसं आपण इन मध्ये लिहायचो, हे इनपुट दिलं आउटपुट आलं. म्हणजे प्रत्येक ह्याचं सुद्धा थेरी प्लस प्रोग्राम्स दोन्हीही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो नोट्स मध्ये सुद्धा. ठीक आहे. होप सर्वांना कन्सेप्ट समजली असेल. शॉर्ट मध्ये मी थोडे प्रोग्राम्स पण घेतले होते. डेमो हा झूम सेशन्स आहे, 40 मिनिटाचा सेशन असतो, म्हणून अजून प्रोग्राम्स आपण घेणार आहे. बघा प्रत्येक प्रोग्राम्स आपण जास्तीत जास्त मोर प्रोग्रामिंग आपण घेणार असतो. आता क्लास जॉईन कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगून देतो. तर बघा आता लगेच डेमो झाल्यानंतर तुम्ही क्लास जॉईन करू शकता विदिन 2 days. तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं डेली ऑनलाईन लाईव्ह क्लासेस होणार. स्टुडंट लॉग इन आम्हाला प्रत्येकाला देणार. जे स्टुडंट्स क्लासला जॉईन केले तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओज पाहू शकता. प्रत्येक क्लासचं ऑनलाईन क्लास पूर्ण सिलेबस होईपर्यंत असणार, तुमच्या परीक्षा होईपर्यंत. युनिट वाईज तुम्हाला सॉफ्ट कॉपी नोट्स देणार. एमसीक्यू क्वेश्चन बँक प्लस ऑनलाईन टेस्ट आम्ही तुमच्या घेणार. तुमचे जे लॅब मॅन्युअल मध्ये जे प्रोग्राम्स असतात ते प्रोग्राम्स आपण क्लासमध्ये घेत असतो, त्याचं सुद्धा सोल्युशन असतो. आणि क्लासची फीस ही फक्त ₹2000 आहे. 2000 रुपयामध्ये दोन्ही कन्सेप्ट आहेत, ऑनलाईन क्लास ऍज वेल ऍज रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग तुम्हाला कोणीही देत नाही आज, फक्त ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. ऑनलाईन क्लासेस प्लस रेकॉर्डिंग हे तुम्ही पूर्ण सेमिस्टर भर तुम्ही रेकॉर्डिंग पण ऐकू शकता. आज तुमचा क्लास मिस झाला असेल, नो प्रॉब्लेम, त्याची रेकॉर्डिंग ऐका आणि डाऊट्स विचारा. त्यामुळे एकही क्लास तुमचा मिस होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये. रेकॉर्डिंग मध्ये फिजिकली नाही प्रेझेंट झालात, रेकॉर्डिंग पहा. ठीक आहे. जॉईन कसं करायचंय तर आम्ही क्लास झाल्यावर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचं तुम्हाला गुगल पे वरती पेमेंट करायचं आहे. तर बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबर आम्ही सर्व देणार. तर सर्वांनी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि एक रजिस्ट्रेशन फॉर्म आम्ही टाकणार. सिंपल गुगल फॉर्म असणार आहे. त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे लिहायचंय, फॉर्म भरायचा सिंपल. आणि तुम्ही जो फोटो पेमेंट केलेला आहे गुगल पे वापरा किंवा कसंही पेमेंट केला असेल
जो काही मेथडनी त्याचा फोटो तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला रेग्युलर क्लासच्या ग्रुपमध्ये आम्ही जॉईन करून तुम्हाला घेऊ आणि मग आपले क्लासेस सुरू होणार. तर आज आहे गुरुवार, शुक्रवार शनिवार 2 दिवसामध्ये तुम्ही हे प्रोसिजर कंप्लीट करून घ्यायचंय. मंडे पासून लगेच आपण ऑनलाईन क्लास